सकाळच्या घाई गडबडीत किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला तुम्ही हे ऑमलेट पराठा बनवून खाऊ शकता. एकदम फटाफट बनवून तयार होते. मॅगीपेक्षाही ऑमलेट पराठा खूप लवकर बनवून तयार होते आणि खायला खरंच एकदम पौष्टिक आहे. याच्यामध्ये गव्हाचं पीठ आपण वापरून ऑमलेट पराठा बनवला आहे आणि याच्यामध्ये अंडीसुद्धा वापरले आहेत आपण. आता आपली लहान मुलंसुद्धा त्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यांना पण सारखं काही ना काही खायला लागत असते. तुम्ही हे पौष्टिक ऑमलेट पराठा बनवून त्यांना देऊ शकता. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथं 2 अंडी आपल्याला घ्यायची आहेत, एका वाटीमध्ये फोडून घ्यायची आहेत. तर आता याच्यामध्येच आपल्याला जास्त मसाले न टाकता कमी मसाल्यामध्येच हे ऑमलेट पराठा बनवायचा आहे. खूप मस्त होते. खरंच एकदा करून बघा. आता ह्याच्यामध्ये छान आपण बारीक चिरलेले टमॅटो टाकायचे आहेत. एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत, जास्त मोठे नका ठेवू. आता हिरवी मिरची आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापून घेतल्या आहेत. जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल ना, तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता. अर्धा चमचा लाल तिखट टाका. आता याच्यामध्येच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. आता याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आहे. खरंच तुम्हाला काही पौष्टिक खायचं असेल ना, तर हे ऑमलेट पराठा नक्की बनवून बघा. मॅगीपेक्षाही खूप पटकन हा ऑमलेट पराठा बनतो आणि बॅचलरसुद्धा सहज बनवू शकतील. इतका सोपा हा ऑमलेट पराठा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. पहिल्यांदा मी चाळून घेतलं आहे. पूर्ण आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं नाही आहे. फक्त अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे. वाटीची साईज पण बघू शकता, एकदम छोटी वाटीची साईज आहे. तर एवढ्या याच्यामध्ये 2 ऑमलेट पराठा मस्त बनवून तयार होतात. आता छान याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ असल्यामुळे लगेच गुठळ्या होतात. तर छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जेवढं छान मिक्स करून घ्याल ना, तेवढं छान ऑमलेट ना एकदम असं गुबगुबीत होते. ऑमलेट पराठा म्हणू शकता. तर हे असं आपलं बॅटर झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काही दही, सोडा, इनो काहीही वापरायचं नाही आहे. इतकंच मेजरमेंट आपण घेतलेलं आहे. पुन्हा एकदा छान फेटून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती मस्त दिसत आहे. दिसायला पण छान दिसते आणि खायला तर इतकं मस्त झालं होतं ना, तुम्ही हे कधी पण बनवून खाऊ शकता. तर आता हे पॅन घेतला आहे. कोणत्याही ताव्यावर, तुम्ही लोखंडी ताव्यावरसुद्धा करू शकता. सहज निघते, चिटकून बसत नाही ताव्याला कोणत्याही. तर आता हे पॅन मी गरम करून घेतला आहे. ह्याच्यामध्ये थोडंसंच तेल टाकलं आहे. थोड्या तेलामध्ये पण छान मस्त ऑमलेट पराठा बनवून तयार होते. तर आता अर्धी पळी आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे, जेवढं घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. आता हे छान पळीने आपल्याला पसरून घ्यायचं आहे. आता खालची साईड ना पूर्ण आपल्याला छान व्यवस्थित शेकून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला ही दुसरी साईड पण शेकून घ्यायची आहे कमी तेलामध्ये. तर बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि खायला खरंच शब्दात मी सांगू शकत नाही. खरंच खूप मस्त झाला होता. एकदा ट्राय करा तुम्ही आणि तुम्हाला आवडला की नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा. तर बघू शकता आपण दोन्ही साईडने छान खमंग असा ऑमलेट पराठा तेलामध्ये परतून घेतला आहे. तर आता हे काढून घेऊया, एका जाळीवरच काढून घ्यायचं आहे आणि गरमागरम खायचा. खूप मस्त लागतो. जर असा डायरेक्ट प्लेटीवर नका काढू, नाही तर त्याला घाम सुटते एका साईडनी आणि ते खूप जास्त ओला होते. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. एकदा नक्की करून बघा आणि खूप सोपी आहे रेसिपी. ओके, बाय.